हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जे पोस्ट भरती निघणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. तर बघा, ही असणारी तुमच्या समोर जी PDF आहे ऑफिशियल असणारी आहे. इथं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता GDS सेक्शन डाक भवन संसद मार्ग, डेट दिलेली आहे 31/12/2025. ऑल चीफ पोस्ट मास्टर जनरल द GMCPT बेंगलुरू. मग याच्यामध्ये त्यांनी काही टाइमलाईन दिल्यात, तर त्या टाइमलाईन सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर जागा किती आहेत ते आपण सर्व पाहूयात. तर बघा, या वॅकन्सी कधीपर्यंतच्या आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलंय 12/1/2026 या दरम्यान असणारं जे वॅकन्सी आहेत त्या पूर्ण असणाऱ्या बोलवल्या जातील सर्वांकडून. त्याच्यानंतर असणारं अप्रुव्हल दिल्या जाईल आणि अप्रुव्हल 14/1/2026. त्याच्यानंतर स्टार्ट अँड इन डेट ऑफ फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय ऍप्लिकंट्स 20/1/2026 म्हणजे उद्यापासून या ठिकाणी हे फॉर्म सुरू होणार आहेत. तर लास्ट डेट कधी असेल 4/2/2026. त्याच्यानंतर पुढे यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे की डेट अँड टाइम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड फीस, हे रजिस्ट्रेशनचं तारीख दिलेली आहे. आता इथं बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे डेट अँड टाइम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड फी. तर कधीपासून 25/1/2026 ते 5/2/2026. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की रजिस्ट्रेशन हे 20 तारखेपासून सुरू होत आहे, पण पूर्ण फॉर्म फिलिंग जे प्रोसेस आहे ती 25 तारखेपासून सुरू होत आहे. त्याच्यानंतर पुढे यांनी सांगितलेलं आहे की डेट फॉर करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ ऑनलाईन पेमेंट इफ एनी 8/2/2026 ते 10/2/2026 या दरम्यान असणारं तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन मध्ये करेक्शन करू शकता. आणि त्याच्यानंतर रिलीज ऑफ द फर्स्ट लिस्ट टेंटेटिव्ह डेट आहे ही 20/2/2026 रोजी असणारी पहिली लिस्ट लागणार आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. आणि या वॅकन्सी कधीपर्यंतच्या आहेत तर 1/1/2025 ते 31/12/2025 मध्ये ज्या वॅकन्सी असणाऱ्या ट्रान्सफर किंवा इतर कारणामुळे या ठिकाणी रिकाम्या झालेल्या आहेत त्या असणाऱ्या या ठिकाणी त्या वॅकन्सी असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी अनफिल्ड वॅकन्सीज ऑफ GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025 या दरम्यान असणारं. आणि त्याचबरोबर व्हॅकंट BPM पोस्ट ऑफ ऑल ब्रँच पोस्ट ऑफिसेस, म्हणजे रिकाम्या असलेल्या मागच्या वेळेस न भरलेल्या. तर पहा, आता या ठिकाणी यांनी जे टोटल वॅकन्सीज आहेत त्या या ठिकाणी किती आहेत राज्य वाईज ते इथं दिलेले आहेत. जसं बघा, आंध्र प्रदेशसाठी 1060, आसामसाठी 639, बिहार 1347. मी सर्व सांगत बसत नाही, आपण डायरेक्ट येऊ महाराष्ट्र. इथं पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्राला 3553 एवढ्या वॅकन्सी इथं असणार आहेत. तर हे असणारं या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल आपण पाहिलेलं आहे वॅकन्सीज. आणि टोटल अशा किती जागा आहेत? 28,740 ऑल इंडियामध्ये असणाऱ्या जागा आहेत. तर मग याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये जर पुढे आपण बघायला गेलं तर पात्रता काय आहे? तर पात्रता सोपी आहे, 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि या भरतीमध्ये असणारं मेरिट लिस्ट जे आहे, जसं इथं डेट रिलीज दिलेले, एक्झाम होणार नाही. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, इथं एक्झाम नाही आहे. इथं डायरेक्ट असणारं जे आहे तुमचे 10वीचे जे पर्सेंटेज असतील या पर्सेंटेजवर असणारं तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि अशा 1, 2, 3, 4 लिस्ट लागतील. पहिली लिस्ट असणारी यांनी सांगितलेलं आहे की 20/2/2026 रोजी येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले जे जास्त पर्सेंटेज वाले आहे, जसं की 90+, त्याचबरोबर 95+, यांचं शुअर शॉट सिलेक्शन होत असते. तर यांना असणारं त्या ठिकाणी डायरेक्ट असणारं लिस्ट लागत्या आणि बोलवल्या जाते. बाकी मग नंतर जे आहेत ते कमी कमी पर्सेंटेजवर येत असते. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर सारे प्रेफरन्स वगैरे देता येत असतात. तुम्ही त्या ठिकाणी असणारे एरिया वगैरे निवडून ठेवायचा असतो. एज इथं किती लागणार आहे? तर एज लिमिट यांनी दिलेली आहे 40 पर्यंत. कितीपर्यंत एज लिमिट आहे? 40 पर्यंत एज लिमिट आहे. त्याचबरोबर इथं असणारे फीस जर बघायला गेली तर ओपन आणि OBC साठी 100 रुपये फीस आहे.
आणि इतर कॅटेगरी जसं की SC ST या कॅटेगरीसाठी कोणतीही फीस नाही. त्याचबरोबर महिलांसाठी फिमेलसाठी पण कोणतीही फीस या ठिकाणी ठेवलेली नाहीये. तर अशा पद्धतीचं हे असणारं पोस्ट भरतीची जाहिरात आहे, ज्याचे फॉर्म उद्यापासून सुरुवात होणार आहेत. तर फॉर्म कसा भरायचा वगैरे त्याचबरोबर इतर अपडेट्स या भरतीबाबत नेहमी इथून पुढे आपल्या चॅनलवर येत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर. पण जाता आता सबस्क्राईब मारा.